पुढची बातमी पाहूयात। देशाच्या राजधानीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांवर राजकीय चिखलफेक करण्यासाठी साहित्य संमेलन भरवलं का असा सवाल करत राजकीय चिखलफेक प्रकरणी साहित्य महामंडळानं माफी मागितली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। त्यावर साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना। मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्यांनी माफी मागायला पाहिजे। ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहीत नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही। हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार। आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो। मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारी माणसं आहोत। असं आहे की व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापासून आम्ही कोणाला रोखू शकत नाही, पण त्यांनी कमीत कमी अशा व्यासपीठांवर ते टाळलं पाहिजे। बाहेर आपण रोज बोलत असतो, आपण जिथं स्पोक्समन असतो तिथं तो राजकीय भाग आहे, पण कमीत कमी जे एक वैचारिक व्यासपीठ आहे, जे एक साहित्याचं व्यासपीठ आहे, तर तिथं तरी या गोष्टी टाळायला पाहिजे असं आम्हाला संयोजक म्हणून व्यथित आहात अशा वक्तव्यामुळे। हा व्यथित आहेच ना, म्हणजे आमचा हेतूच तो होता की हे संमेलन नीट व्हावं। तो सुदैवाने झालं, कुठलाही ओरखडा न उमटता झालं। त्यामुळं काही लोकांच्या वक्तव्यामुळं ते संमेलन खराब होऊ नये असं आम्हाला वाटत होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।